निकालांना तुम्ही सगळेजण काळजीत पडले, हे खरं आहे. काय होणार भीती तुम्हाला वाटायला लागली. कोण काय कारण सांगतोय, कोण काय कारण सांगतोय, कारण इतके. थोडं पाणी पितो. निळवंड्याचं जे कारण काय काय सांगायला लागले. ईव्हीएमचा घोटाळा, जेव्हा सगळे म्हणतात घोटाळा आहे, सगळे म्हणतात, महाराष्ट्र म्हणतो, देश म्हणतोय घोटाळा आहे. एवढंच नाही तर परदेशातले काही चॅनल म्हणतात की काय विशेष असं, एवढा निकाल कसा लागू शकतो, एवढं यश कसे मिळू शकतात, सगळी शंकेलाच कारण आहेत. एवढे शंकेचे कारण असतात ईव्हीएमचा घोटाळा, त्याच्या बाबतीत काय चौकशा होतील, त्याच्यात गुंतून न पडता आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे, असं माझं मत आहे. कुणी मला सांगतं की लाडक्या बहिणींनी मतं दिले, लाडक्या बहिणी तिकडं मतं दिले, आपल्याला काय मतं दिले नाही असं कोणी म्हणतं. कुणी म्हणतं का हिंदू मुस्लिम झालं, कुणी म्हणतं पैशाचा वापर तिकडून केला गेला. खरं म्हणजे काही मंडळींना असं एक जण भेटला आणि तो म्हटला की मला तुम्हाला द्यायचं होतं, पण ते हिंदुत्वाकरता मत मी तिकडं दिलं. खरं म्हणजे मला मुस्लिम धार्जिणे ठरवण्याचा कार्यक्रम करण्यात आला, तशा पद्धतीची प्रसिद्धी केली, तशा प्रकारचे पोस्ट तयार केल्या गेल्या, तशा पद्धतीने पोस्ट सगळ्यांच्या घरोघर नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचायला लागल्या. नवीन टेक्नॉलॉजी आहे, कोणत्या वयोगटाला कोणती पोस्ट पाठवायची हे सुद्धा आता ठरतं. आपल्याच कॉलेजच्या पोरांमध्ये, आपल्या घरातल्या पोरांमध्ये त्या तशा अशा पोस्ट गेल्या की ज्याच्यातून त्यांचे माथे भडकतील. आमच्या भगिनींकडे अशा पोस्ट गेल्या की त्यांना चीड निर्माण होईल. अशा विशिष्ट याला पोस्ट अशा पाठवल्या गेला, इतका भडकपणा करण्यात आला आणि बऱ्याच मंडळीचं मन बदललं का अरे हा खरं काहीतरी चुकतंय, काहीतरी झालंय. आणि त्याच्यातून असं दाखवलं का मी मुस्लिम धार्जिण आहे. एक गोष्ट सांगतो, एक खरं आहे की माझी जी पद्धत आहे राजकारणाची, त्या राजकारणाच्या पद्धतीमध्ये सगळ्या समाज घटकांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही माझी आहे. आमदार म्हणून, पालक म्हणून मी मानतो. तुम्हाला लक्षात येईल सगळ्यांना, प्रत्येक समाज घटकाकरता आपण काम करतो, त्याच्याशी प्रेमाचं नातं ठेवतो. हा हे आहे, मी हिंदू लावतो, हे काय बांधलंय गणपतीच्या वेळेस एकाने माझ्या मला आनंद आहे त्याचा, मला अभिमान आहे, पण मी दुसऱ्याचा द्वेष करीत नाही, त्यांचा आदर करतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. अरे आपण समाज घटकातले जे निराळे समाज आहेत, त्या समाजाच्या प्रत्येक समाजाला स्थान देतो, मानाचं स्थान देतो, कौतुकानं त्याचं कौतुक करतो. तू चांगला कार्य करताय, चल कर काम म्हणणारे आपण आहोत सगळ्या समाज घटकांना. अरे कोणाला आठवणार नाही, आपल्या कुंभार समाजाची ओबीसी महिला सुनंदाताई जोरवेकर, कुंभार समाजाची बिचारी गेली. मी त्या आमच्या निशाताईचं चांगलं काम चाललं होतं, निशाताई कोकणीचं. तिला म्हटलं तू थांब बाई, तू चांगलं काम करते, थांब. म्हटलं मला त्या सुनंदाताईला कुंभार समाजातल्या काय ओबीसी महिलेला मला करायचंय का सभापती. तिनं सुद्धा चांगलं काम करून दाखवलं. कुणी विचार करता का तुम्ही बाकी ठिकाणी पहा काय असती स्थिती. प्रत्येक घटकाला आपण संधी दिली, ओपन याच्यात आपण उभं केलं. कधी कधी रागवले काही माणसं, कसं काय असं करतायत, ओपन याच्यात हा समाजाचा कसा. म्हणलं काही नाही, इथं समाज विमाज काही नाही, सगळ्यांनी मतं द्यायची, दिले मतं, प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. अशी अनेक उदाहरणं दाखवतो मी. तेव्हा हे करतो आपण. एक वेगळं असं वातावरण आपण या संगमेर तालुक्यात निर्माण केलं की तिथं भेदभावाला जागा नाही, जिथं सगळे एकत्र असतात, बंधुभाव असतो, हे वातावरण निर्माण करण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं, छोट्या छोट्या घटकामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आपण केलं. खरं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस मुस्लिम समाजाचा विषय येतो तो मुद्दाम बोललो पाहिजे. बोलण्याचं मी ठरवलं, याला कारण असं आहे की फारच विष पेरण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आपल्यामध्ये केलेला आहे, हे मी नाकारत नाही. मला सांगा की 85च्या अगोदरचं संगमनेर कसं होतं, काय प्रसिद्धी होती संगमनेरची. दंगलीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. दंगलीचं शहर म्हणजे संगमनेर, सतत दंगली चाललेलं शहर. 85 नंतर मी आमदार झाल्यानंतर
कधीच दंगल झाली नाही. याला कारण असं की आम्ही दोन्ही समाजामध्ये बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो. मग त्यांना हे कसं दिसत नाही, माझ्यावर आरोप करणाऱ्यांना हे कसं दिसत नाही की यांनी अरे 40 वर्ष बंधुभावाचं वातावरण ठेवलं, दंगली होऊ दिलं नाही, वातावरण चांगलं ठेवलं, व्यापार एकमेकाचा वाढत गेला, एकमेक जायला लागले. हे निर्माण करण्यामध्ये काही कष्ट असतात ते नाकारता येत नाही. हे का दिसलं नाही? आपण काय संगमनेरमध्ये कमी केलं होतं? तीर्थक्षेत्राच्या विकासामध्ये कुठं खांडगाववाले बसले असतील कुठेतरी? खांडगाव पहा, रामेश्वर पहा, कोणते बी तीर्थस्थानं आपले पहा, सुंदर तीर्थस्थानं, सगळ्यात चांगले महादेवाचे याचे तीर्थस्थानं आपण निर्माण केले, मोठा निधी आणून. मध्यंतरी काही निधी सतीजना सुद्धा आणून दिला. सुंदर तीर्थस्थान आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्याला हे का दिसलं नाही की एवढे सुंदर तीर्थस्थानं आम्ही निर्माण केले, त्याच्याकरता प्रयत्न केले, हे त्यांना का दिसत नाही? गणपती उत्सव आपला गणपती उत्सव एवढा सुंदर पद्धतीनं होतो. डॉक्टर आम्ही कदाचित 100 दुर्गा आपण 100 आरत्या केल्या असतील, प्रत्येक ठिकाणी गेलो, त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकी थाप दिली. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो की रंगार गल्लीमध्ये असलेला मानाचा गणपती सोमेश्वर गणपतीच्या मंडळामध्ये तो प्रथम निघतो. 25 वर्षापूर्वी मी सुरुवात अशी केली की तो मानाचा गणपती सकाळी 7ला आम्ही तिथं जातो, सकाळी 7 वाजता, आणि न चुकता मी सकाळी 7ला तिथं पोहोचलेलो आहे. कुणी बसलेत का नाही इथं रंगार गल्ली? तिकडे लांब बसले, किशोर पवार बसलेले. किशोर, सकाळी 7ला असतो का नाही मी? तुम्ही तर रात्रभर जागेच असता, पण मी सकाळी 7ला तिथं हजर. तिथं महादेवाचं जे तीर्थस्थान आहे त्याची पूजा, त्यानंतर गणपती 8 वाजता तत् गणपती सुरू. त्याच्यामध्ये कोणताही गुलाल नाही, कोणता गुलाल नाही, चुकीचं काही नाही. तो कोणता आता डीजे का काय ती भानगड नाही. एवढंच नाही तर सन्मान करीत, सगळ्या समाजात सन्मान करीत तो गणपती मानानं निघतो, सन्मान घेत निघतो, सगळ्यांकडून सन्मान घेत निघतो. ही 25 वर्ष सातत्यानं चालवलेली परंपरा, अरे ही का तुम्हाला माझी दिसली नाही? हरिनाम सप्तेचं होतात, गावगाव जाऊन हजेरी लावणारा मी आहे, तिथं महाराजांचा सत्कार करणारा मी आहे. त्याच्यामध्ये माझं हिंदुत्व तुम्हाला नाही दिसलं. एवढंच नाही तर त्या वारकरी संप्रदायाच्या ज्या परंपरा आहे त्याचं पूर्ण पालन आम्ही करतो, त्यामध्ये तुम्हाला आम्ही दिसलो नाही. तुम्हाला खरं म्हणजे आपण तळेगावचा हरिनाम सप्ताह एवढा मोठा केला, आपण संत गंगागिरी महाराजांचा, महंत गंगागिरी महाराजांचा उत्कृष्ट सप्ताह केला, जोरव्याला तो सप्ताह केला, खांडगाव तो सप्ताह केला, वडगाव पानला मी सप्ताह केला. वारकरी संप्रदायाचा मी त्याच्यामध्ये होतो, करणारे कार्यकर्ते स्थानिक होते, पण मी असायचो त्यात, पुढाकार माझा असायचा. डिग्रसला केला. अरे हरिनाम सप्ताह करणारा आणि पुढाकार घेणारे आणि तिथल्या कार्यकर्ते सगळे असायचे, त्यांच्याबरोबर मी पायी म्हणजे पायाला भेगा पडायच्या, चालायचो मी त्यांच्यामध्ये, वाढायचं पंक्ती मी पाहायचो. तुम्हाला याच्यात माझं काहीच दिसलं नाही का? तुम्हाला हे दिसलं नाही माझं? एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो की संभाजी महाराज, आता खरं म्हणजे संभाजी महाराजांचं नाट्य आणि संभाजी महाराज, खरे संभाजी महाराज दाखवण्याचं काम मी केलं रे, तुम्हाला नाही जमलं कोणाला. 4 दिवस 50-50 हजार लोक होते का नव्हते? संभाजी महाराज कसे होते दाखवण्याचं काम करणारा मीच आहे. आणि माझ्याबद्दल विष पेरायचा कार्यक्रम करता, मनामध्ये विष काल होता. हे तुम्ही करता फक्त राजकारणा करता, निवडणुकी करताय. आपले डोके ठीक ठेवले पाहिजे की असं विष पेरू दिलं नाही पाहिजे. आपल्या घरातल्या मुलांना सांगितलं पाहिजे, आया बहिणींना सांगितलं पाहिजे की हे असं विष पेरलं जातंय, समाजात वाद लावण्याचा प्रयत्न होतोय. अरे आता खरं सांगतो की इथल्या ज्या हिंदू संघटनांना माझी इच्छा एकच, कोणाचा राग नका करू, गडबडी नका करू, दंगली बिंगली झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या. त्यांचा द्वेष कधी केला नाही आपण. अरे आमची जयाताई गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये बजरंग दल आणि ती एकत्र, तुम्हाला नाही दिसलं त्याच्यामध्ये आमचं सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारं चित्र? तुम्हाला का नाही आठवलं त्यावेळेस? ते सगळे एकत्र असतात यावेळेस.
काही ठिकाणं अशा असतात की ते सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एका विचारानं आलं पाहिजे, चाललं पाहिजे, पण सगळ्या समाजाला बरोबर घेत चाललं पाहिजे. हे केलंय. आम्ही कधी द्वेष केला नाही. तुम्हाला तो आणखी एक गोष्ट सहज सांगेल. मध्यंतरी हिंदूचा मोठा मोर्चा झाला. आम्हाला टेन्शन आलं. काही मंडळीचा, तुमचं नव्हतं संगमेरवाल्यांचं, काही मंडळीचं होतं का संगमेर तालुक्यात दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काही लोकांचा होता. नाकारता येत नाही. तुमचं स्वास्थ्य बिघडवायचं होतं, त्याच्याकरता धडपड त्यांची चालली होती. कोणाची मॅनेजमेंट होती मुद्दाम तपासून पहा. तेव्हा त्याच्यात आपले शहाणे सुरते सगळे माणसं होते की शांततेनं पार पडलं. मी नाकारत नाही. सामनापूरला एक घटना घडली. मी त्यावेळेस आपल्या निळवंड्याच्या पाटाचं पाणीपूजन केलं होतं निळवंड्याला. त्यावेळेस मी बोललो. दुर्दैवानं काही त्याच्यामध्ये कोणाला थोडंसं धक्काबुक्की झाली आणि त्याच्यामध्ये जे मुलं होते ना ते दुसऱ्या तालुक्यातले होते. 15 पोरं दुसऱ्या तालुक्यातले सापडले. त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर जामीन द्यायला कोणी येईना. त्यांचं नुकसान होऊ नये शेवटी जामिनाची व्यवस्था आपण केली बरं का. कोणत्या? त्या दुसऱ्या तालुक्यातल्या मुलांची की ज्यांनी तिथे गडबड केली होती ती. म्हणजे असं पाहतो आपण की चला झालंय, शिक्षा झाली, चला मिटवा बरं. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये एक सूत्र आहे माझं की जो चुकतो त्या गुन्हेगार जो आहे कुठं असो, गुन्हेगाराला ना जात असते ना फक्त त्याला काही धर्म असतो. गुन्हेगार गुन्हेगार असतो. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही असं दाखवा का एखादा गुन्हेगार आहे, एखादा मुस्लिम समाजाचा गुन्हेगार आहे, मी पाठीशी घालतो असं तुम्हाला दिसायचं नाही. कोणताच गुन्हेगाराला पाठीशी घालायचं काही कारण नसतं. मी तिथं पाठीशी घालत नाही. त्याला शिक्षा झाली पाहिजे. चुकलाय ना, चल शिक्षा. पण त्याच्याकरता अख्ख्या समाजाला दोषी धरायचं हे योग्य नसतं. हे आम्ही कायम सांगतो. फक्त गुन्हेगाराला तुम्ही एखादा शिक्षा करा. हे तर तत्वज्ञान आहे. हा विचार आहे. याला राजधर्म म्हणतात. गुन्हेगाराला शिक्षा, जो असेल तो सक्का भाऊ असेल तरी शिक्षा, याला राजधर्म म्हणतात. तुम्हाला सांगतो, राजधर्म पाळण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण केला. खरं म्हणजे आता काही हे झाल्यापासून गडबड आहे. आता मंडळी आता इथं शेडगावला आणि रहीमपूरला गट ऑफिस काढले. नोंदी द्या म्हणायला लागले. तिथे प्रवरा कारखान्याचं गट ऑफिस आता रहीमपूरला आणि शेडगावला काढण्यात आलेलं आहे. तिथं नोंदी द्या म्हणायला लागले. एवढं धाडस कसं व्हायला लागलं का आपल्याकडे गट ऑफिस काढायचं? याचा अर्थ असा, एक लक्षात घ्या तुम्ही सगळेजण, माझं वाक्य लक्षात घ्या. तुम्ही सगळे वाक्य लक्षात घ्या. तुमच्या जीवनाशी निगडीत असलेली गोष्ट मी बोलतोय. हे गट ऑफिस काढणं रहीमपूरला आणि शेडगावला, याचा अर्थ असा की हा हल्ला तुमच्या सहकारी संस्थेवर सुद्धा सुरू झालेला आहे. ह्या सहकारी संस्था, साखर कारखान्यावर हल्ला सुरू झाला. तिथं गट ऑफिस काढणं, ऊसाच्या नोंदी घ्यायच्या म्हणतात, तिथून ऊस न्यायचा म्हणतात, असं काहीतरी सुरू झालेलं आहे. एंट्री तिकडून केलेली आहे. आत्मविश्वास थोडा वाढलेला आहे त्यांचा असं दिसतंय. काही काही नाही, तालुक्यात आपण आता काही अडचण नाही आपल्याला. आता आमदार आपला आहे. आता गट ऑफिस काढा, कारखान्यावर आता चढाई करू, कारखाना संपून टाकू. पण हत्यार मात्र नवीन झालेला आमदार हे विसरू नका. या त्यांचा हत्यार हा आमदार आहे तुमचा नवीन झालेला. लक्षात ठेवा माझं वाक्य. हे तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. हत्यार म्हणून वापरलं जाणार आहे. संगमेर तालुक्याचा विकास मोडण्याकरता म्हणून हे हत्यार वापरलं जाणार आहे, हे विसरू नका. हे माझं वाक्य लक्षात घ्या. पण काही मंडळी म्हणते तुम्ही तरी कशाला तिकडे गेले? अशी मंडळी भेटती मला. तिकडे कशाला जायचं? काय कारण होतं त्या भागामध्ये जायचं? शिर्डी मतदारसंघात जायचं आहे कारण. मंत्री झाल्यानंतर पहिली मिरवणूक इथं काढली. मिरवणुकीमध्ये म्हणायचे हमसे जो टकराएगा मिट्टी मिल जाएगा. इथून गेलेली मिरवणूक आहे. इथून त्यानंतर सुरू झाले कार्यकर्त्याचा छळ सुरू झाला. खोट्या केसेस सुरू झाल्या. दंडाच्या रकमा वाढायला लागल्या. निम्या ठिकाणी दंड केले जायला सुरुवात झाली. एवढंच नाही, आपण एकंदर अटकपूर्व जामीन 126 पेक्षा जादा अटकपूर्व जामीन आपल्या कार्यकर्त्यांची आपल्याला घ्यावा लागली. माझ्या मते हे बी काही निमूटपणे सहन केलं पाहिजे का? कार्यकर्त्याच्या अन्नात, कामगारांच्या अन्नात माती घालायचं काम त्यावेळेस झालं, त्यावेळेस मी ते निमूटपणे सहन केलं पाहिजे? तुमचं म्हणणं आहे का निमूटपणे सहन केलं पाहिजे? मग मला कारण सांगायला पाहिजे का दुसरा काय पर्याय आहे? जे म्हणतात ना
त्यांनी मला कारण सांगितलं पाहिजे का दुसरं काय उपाय होता ज्यावेळेस ते अशा पद्धतीनं तालुक्यामध्ये लोकांना त्रास. सरपंच उपसरपंच किती लोकांवर त्या खोट्या केसेस टाकल्या, सरपंच उपसरपंच त्यांच्या काढून घ्यायचा प्रयत्न केला. तुम्ही पहा सगळं तालुक्यामध्ये. आपण मंत्री होतो, आपण असे उद्योग कधी केले का? काय नाही त्यात तितका त्रास. अरे या विधानसभेच्या अगोदर, नॉमिनेशनच्या अगोदर, आचारसंहितेच्या अगोदर चिकणीच्या शेतकऱ्यांवर FIR झाला. त्यांच्या जमिनी सरकार जमा करण्याचा निर्णय, त्यांच्यावर खोट्या लगेच फौजदारी दाखल झाली. मी सहनच केलं पाहिजे का? मी तर काय सहन करणार नाही, मी सहन करू शकत नाही. हा उपाय असता तर माझी अडचण नव्हती. कुणी चर्चा करून काही भाग काढणार असतं तर माझी त्यालाच अडचण नव्हती. मी सगळ्यांना म्हटलं होतं, अरे पहा हे चुकीचं चाललंय सगळं तालुक्यात. मग शेवटी गेलो मी तिथं. इथं मार्केट कमिटीला उमेदवार उभे करायला लागले, तिथं गेलो मी. शेवटी कारखाना तिथला गणेश कारखाना, त्यांनी शेवटी गणेश कारखाना त्या लोक म्हणे इकडे या गणेश कारखाना ताब्यात दिला. दुसरं वर्ष बराच इतक्या अडचणी आहेत तरी चाललाय तो चांगला. हे खरंय का नाही जाऊ मी? मला माझ्या मतदारसंघात माझ्या लोकांना त्रास होत असताना मी ते निमूटपणे सहन करावं, मग हे काय माझ्याच्यानं होणार नाही. मी उभा राहणार, खंबीरपणे राहणार, काय व्हायचं होईल ते पद्धतीने राहणार. आणि तुमची साथ तितकीच कडक पाहिजे एवढं तुम्हाला सांगतो. कडक साथ पाहिजे याला. आम्ही काही करू तुमचं वाईट, तुम्ही मात्र आमच्या काही करायचं नाही, हे कसं काय होईल? आम्ही माणसं आहोत आणि आम्ही काही नाही. तीर्थरूप भाऊसाहेब थोरातांचे वारसदार आपण सर्वजण आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण चाललं पाहिजे. आणि म्हणून कुणी जर म्हणत असेल का कशाला तिकडे जात बसले, अजून काही जण म्हणतो काय गरज होती, काहीच माहित नाही. किती त्रास झाला लोकांना माहित नाही. किती जणांच्या अन्नात माती कालवली, किती जणांचे काय त्रास झालाय, किती अँटिसिपेटरी बेल घ्यावं लागलेत कितीला. आज अँटिसिपेटरी एक बेल घेतला मी, अटकपूर्व जामीन आज घेतला, आज सुद्धा एक. मी काय केलं पाहिजे? मी लढायचं नाही. संगमेर तालुका असा ल्याचा प्याचा नाहीये. आपलं वेगळं वैशिष्ट्य, आपण ते त्या पद्धतीनं चालणार आहे. आम्हाला त्रास झाला आम्ही लढणार हे नक्की. कोणत्याही त्रासाला आणि तुमच्या धमक्याला धीक घालणारे आम्ही नाही, हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. एक लक्षात ठेवा. आता काही दंड ठोपतून चाललाय कार्यक्रम, असा काय ना असा काय काय काय. पहा संगमेर तालुक्याची जिरवली का नाही, संगमेर तालुक्यात केलं का नाही साध्य. तुम्ही दंड ठोप म्हणाल, देश राज्यातलं आम्हीच केलं म्हणाल. काय पद्धत? आम्ही विजयी झालो अनेक वेळा, दुर्दैवानं चांगलं नाही. कारण काय असेल तर खरं म्हणजे मी तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. तुमचा आणि माझा गाफीलपणामुळे हा त्रास झाला एवढं लक्षात ठेवा. मी तुमच्यावर विश्वास ठेवला, राज्यावर फिरत राहिलो. तुम्ही म्हणले झालंच विजय, आता काय राहिलं नाही. सगळं दुरुस्त करायचंय, सगळं दुरुस्त करायचं. लक्षात ठेवा, सगळं दुरुस्त करायचंय. व्यवस्थित झालं पाहिजे, ते व्यवस्थित दुरुस्त करायचंय. हे बघा, कोणतंही राजकारण जे असतं ना, तुम्हाला किती मोठा आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा, नाही तर मुख्यमंत्री पंतप्रधान व्हा, जनता ज्याच्या पाठीशी तो समर्थ असतो. मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं झालं इलेक्शन त्याच्यामध्ये जनता माझ्याच पाठीशी आणि आपणच समर्थ राहणार आहेत. गडबडून जायचं काही कारण नाही. तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, घाबरून जायचं काही कारण नाही. एका ठिकाणी त्रास झाला तर 1000 तिथं उभं राहायची तयारी आपण ठेवा. वेळ प्रसंगी रस्त्यावर जायची पाळी येईल तर रस्त्यावर जायची तयारी ठेवा. एक लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं जे राजकारण आहे संगमेर तालुक्याचं, तेव्हा मी तिकडे जातो ना, सांगितलं तिकडे जातो, पण चांगलं करायला जातो का वाईट करायला कधी गेलो नाही अजून. चांगलं करायला जातो, भावना चांगली आहे, माणसं आहे, शेवटी माणसं येते, कोणाला त्रास नाही, चांगलंच करतो मी. जे इकडं चांगलं आहे ते तिकडं देण्याचा प्रयत्न मी करतो. जे ॲडमिनिस्ट्रेशन कारखान्याचं आपलं आहे ते गणेशला चालवलं, चांगला कारखाना चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो. नाही तर गणेश आणि तनपुरे कारखान्याचं काय झालं राहुरीच्या, तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणखी बोलायच्या वेळेस ते बी बोलता येईल, आणखी पाहू काय करायचं. पण एक तुम्हाला सांगतो की आपलं फाउंडेशन आहे ना राजकारणाचं, ते बिलकुल मजबूत आहे. लक्षात ठेवा, कॉन्क्रीट आहे, पक्का कॉन्क्रीट फाउंडेशन आहे आपलं. वर थोडं हल्लं असेल, फाउंडेशन हल्लेलं नाही. आपलं फाउंडेशन बिलकुल हल्लेलं नाहीये.
आणि प्रत्येक फाउंडेशनाचे खांब तुम्ही आहे, सगळे लक्षात ठेवा, वरचे खांब तुम्ही आहे. फाउंडेशन पक्क आहे आणि पक्कच राहणार. आणि सगळंच दुरुस्त करायची जबाबदारी शेवटी असं आहे की ही ताकद तुमची आहे ना, या ताकदीच्या जोरावर सगळे संकट आपण दूर करू, काही अडचण नाही. मी लक्षात वेळ बघतो, मी जातो प्रत्येक गावाला येतो तुमच्या. उद्या मी सकाळी मंगळापूरला जाणार आहे 9 वाजता, सगळ्यात चांगलं मतदान केलं म्हणून. मंगळापूरचं मी कौतुक करीत असतो. गाव कधीच काम सांगायला येत नाही, गाव आमचा कधी कार्यक्रम घेत नाही, पण मताच्या वेळेस पक्क राहत. ते जाऊन येणार सकाळी 9 वाजता. डायरेक्टर सगळ्यांना सांगा, हे सकाराम इकडून तुकाराम तिकडून करा कार्यक्रम आमचा. हे सकाराम तुकाराम थांबवा बरं पहिलं. सकाराम तुकारामचे भांडणं पहिले थांबले पाहिजे गावांमधले. सगळ्यांनी एकीनं उभं राहिलं पाहिजे. बा माझं व्यक्तिगत काय नुकसान होणार रे, काय नुकसान होणार रे, माझं काय नुकसान होणार रे. माझ्या गरजा तुम्हाला माहिती आहे का? संध्याकाळी अर्धीच ज्वारीची भाकर खातोय. माझं नाही तुम्हाला सांगतो. त्या दिवसाचं उदाहरण सांगतो मला. त्या दिवशी मी ज्यावेळेस मतमोजणी झाली आणि मी ऐकलं, मला फार काही वाटलं नाही. मी म्हटलं असं आहे की 40 वर्ष आमदारकी केलेली, 40 वर्ष आमदारकी, फार थोड्यांच्या नशिबात ती आमदारकी 40 वर्ष आणि सरलाट पद्धतीनं आणि प्रचंड मताधिक्यानं विजयी होत केलेली आहे. मला परत असं वाटलं की अरे आपण काम जे केलं ना, राज्यात सुद्धा चांगलं देखणं काम केलं. राज्यातला कोणी माणूस नाव ठेवणार नाही एक सोडून. आणि त्यांना म्हटलं होतं तुलना करायला कधी या, म्हटलं की नाही 5 वेळा नाही आले. कोणी नाव ठेवणार नाही तुम्हाला एवढं सांगतो. मला चांगलंच काम म्हणतील, कुठेही गेलं तर नावच कौतुकानं घेतील असं काम राज्यामध्ये माझं झालं. मंत्रालयामध्ये पहा कसं काम, कोण काय म्हणतंय, अधिकारी काय म्हणतात ते पहा, थेटपर्यंत फार शेवटचा अधिकाऱ्यापर्यंत विचार करा. चांगलं काम झालं. देशाच्या पातळीला संधी मिळाली, देशाच्या पातळीला जिथं संधी मिळाली तिथं चांगलं काम केलं. तुमचं तर सगळ्याच कामं हे निळवंड असतील, हे असतील, रस्ते असतील, सगळं. आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, अरे मी मंत्री होतो, सगळ्यात ज्येष्ठ मंत्री होतो, महसूल मंत्री होतो, सगळ्यात सिनियर आमदार होतो, पण इथं असलो ना एखाद्या दिवशी आणि लग्न गरीबाचं असलं ना तर पोहोचल्याशिवाय राहणार नाही बरं का त्या दिवशी. आणि दुःख ठिकाणी कदाचित महिना 2 महिने झाले असतील, पण तिथं मात्र जाऊनच आलो. कंटाळा केला नाही कोणत्या गोष्टीचा, अजूनही नाही करणार, अजूनही नाही करणार. आता तर काय सत्यजित आहेच, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सत्यजित आमदार आहे आपल्या हाताशी. तो आपल्या त्याच्यावर जबाबदारी द्याल ते काम तो पाहिजे. जयाताई आहे ती तुमच्याबरोबर सुखदुःखात राहील, काही काळजी करू नका. भक्कमपणे फिरत राहील तुमच्यामध्ये सुद्धा. आणि सगळे युवक हे काही नाही संघटित व्हात. त्यांच्या जे झालंय ना ते काढून टाका थोडंसं. जेव्हा त्या दिवशी आता विषय दुसरी झालाय, त्या दिवशी असं वाटलं की काय ठीक आहे, इतिहास आपली 2 तर चांगलीच घेणार आहे ना. इतिहास म्हणेल का अरे त्यांचा 40 वर्षाचा कालखंड हा सुवर्ण काळ होता या संगमेर तालुक्याकरता, असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला इतिहास म्हणाल, लोक म्हणतील नाही नाही चांगला काळ होता, ते सुद्धा म्हणतील, ज्यांनी म्हणतील ना. शेवटी काय आता तर आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वरी सगळेच म्हणतात संत ज्ञानेश्वरी मोठा संत, त्रास दिला असेल ते म्हणू शकतात. आता काय अडचण एव्हा हेच लक्षात घ्या. म्हणून मी असा मस्त होतो, पण ज्यावेळेस रात्री डोकं टेकवलं ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली. एखादा बाप असतो आणि तो विचार करतो की आपण एवढं कमावलं, हे वैभव तयार केलं, हे सगळं केलं, पण आपण गेल्यावर पुढं काय होणार या वैभवाचा असा विचार तो करीत असतो. बरोबर आहे ना. तसा विचार माझ्या मनात येऊन गेला की हे सगळं केलंय आपण, घडी बसवली आहे, सुराज्य तयार केलंय, हे शांतता सुव्यवस्था आहे, आनंदाचं वातावरण आहे, बंधुभावाचं वातावरण आहे, थोडंफार काय असेल वाहन शांततेत संसारात चालतं तसं इथं चाललेलं आहे. एवढ्या संस्था चांगल्या चाललेल्या आहे, बाजारपेठ माझी फुललेली आहे, प्रत्येक माणूस सुखी आहे करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, अर्थव्यवस्था चांगली केली आहे.
हे केलंय, पण हे पुढं कसं जाणार? ज्यांनी मोडायचं ठरवलं त्यांच्या हातात हत्यार आलंय. आणि मग मात्र मला थोडीशी काळजी वाटून गेली, खरं सांगतो रात्री, की जे उभं केलं ते टिकवायची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आणि अजून तरी भक्कमी तब्येत चांगली आहे. 18 तास काम केलं, अडचण नाही. मी तुमच्याबरोबर काम करायला तयार. पण काम आता तुम्हाला करावं लागेल, हे सांगतो. तुम्हाला करावं लागेल हे काम. आणि हे टिकवायची, ही घडी टिकवायची, आपल्याला ही व्यवस्था टिकवायची, इथलं राजकारण चांगलं टिकवायचंय, सुव्यवस्थेचं राजकारण करायचंय, द्वेषाचं राजकारण करायचं नाही, अर्थव्यवस्था चांगली करायची, गरीबाच्या घरी आणखी चांगल्या पद्धतीनं आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला निळवंड्याचं पाणी दिलं, पण अजून काम राहिलं बाकी. ते म्हणजे पाणी उतारा का गेलंय, चढाचं काय, हा प्रश्न सगळ्यांचा होता. मी होतो 5 वर्ष त्याच्यावर काम करीत होतो, पाणी परवानग्या घेत होतो. कशा पद्धतीने चढावरचे जे राहिले त्यांना पाणी देता येईल याचा विचार करीत होतो, प्लॅन त्याचा तयार करीत होतो. मला काळजी वाटून गेली, आता काय होणार याची. पण ते आपल्यालाच करावं लागेल, हे तुम्हाला सांगतो, दुसरा कोणी करू शकत नाही. पाणी पळवायचा कार्यक्रम झाला नाही म्हणजे मिळवली, ती काळजी घ्यावं लागेल. होऊ शकतं, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही आता कशा करता वापर होईल सध्या आपल्याकडच्या राजकारणात सांगता येत नाही. पाणी सुद्धा पळवलं जाईल, काही होऊ शकतं. परंतु हे सगळ्यांना पाणी देणं हे जे माझं स्वप्न होतं, मी फुललेला तळेगाव भाग पाहत होतो, हॉर्टिकल्चरला फुललेला सगळा तळेगाव भाग, त्याच्यावर आधारित इंडस्ट्री, काही नाही, ते स्वप्न पाहत होतो मी. आज अडचणीत आहे मी आज अडचणीत का ते स्वप्न माझ्या हातात पूर्ण करायचे नसले तरी आपण सगळे मेहनतीनं चळवळीनं ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही तुम्हाला देतो मी. तुम्हाला त्यांना काही वाटत असं तळेगाव भागात, आता ते काय झाले, अहो ते काय लाटा आल्या मला माहित नाही, पण निळवंड वाहून गेलं त्याच्यात. पण जाऊ द्या, काही हरकत नाही. तेव्हा कधी कधी आपण मोठं मन सोडून द्यायचं आणि कामाला लागायचं पुन्हा. त्या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त चांगलं काम आपल्याला करावं लागणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की एका गोष्टीबाबतीत मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये एक नवीन पद्धत येणार आहे आणि ती म्हणजे बदनामी करण्याचा. त्याच्याकरता काही एजन्सीज तिने हाताशी धरलेले आहेत. त्या एजन्सीज व्हिडिओ तयार करतात, त्या ठराविक लोकांचेच त्यात व्हिडिओ घेतात, ते ठराविक लोक बोलतात आणि आपली बदनामी करण्याचा कार्यक्रम करतात. इलेक्शनच्या अगोदर सांगितलं, ते इलेक्शनमध्ये झालं. चन्नापुरीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला. अजूनही तो थांबलेला नाही, अजूनही थांबलेलं नाही बरं का, ते अजूनही चालू आहे. अजून नवीन माणसाच्या मुलाखती. आता कसं झालंय, बरेच बिळातूनच साप बाहेर आलेत. जे बिळात लपलेले होते ते बाहेर आले, असे फुंकरा टाकायला लागले, ते बाहेर आलेत. आणि आता व्हिडिओ देत आहेत, काहीतरी बोलतायत, खोटनाटं बोलतायत. एक तर कोण बाई आणली ते शिव्याच देते, तुम्ही ऐकलं असाल ना, शिव्या द्यायचं. आणि हे सगळं घडू नये. कोण आहे ते पाहिलं लक्षात येईल की यांचे विचारच चुकीचे ते लोक इथे. अरे प्रत्येक गोष्टीची काळजी घेत. एकानं व्हिडिओमध्ये म्हटलं की सांस्कृतिक याच्यामध्ये संगमनेरमध्ये काय वाटा नाही त्यांचा. अरे सांस्कृतिक संगमनेर इथे दिवाळी पहाट करणारा दरवर्षी 2 महिने अगोदर मी संतोष खेडलेकरला फोन करतो 2 महिने अगोदर, संतोष यावेळची दिवाळी पहाट जोरात झाली पाहिजे, शहराला सुंदर गाणे ऐकायला मिळाले पाहिजे. संतोष बसला का नाही मला माहित नाही, इथं सुंदर गाणे ऐकायला मिळाले, सुंदर दिवाळी पहाट होत असते. तुम्ही कधी तिथं दिसले नाही. अनंत फंदी व्याख्यानमालेमध्ये मी असतो पाठीशी, कधी अनंत फंदी व्याख्यानमालात तुम्ही दिसले नाही. अरे आमच्या डॉक्टर कोर्टीकर मॅडम हे सुंदर अशी संध्याकाळ करतात दिवाळीची आमची, तिथं तुम्ही कधी दिसले नाही. तुम्ही म्हणता हे सगळं मी प्रयत्न करीत होतो, घडवीत राहू आम्ही. तुम्ही आमच्या सांस्कृतिक संगमनेरमध्ये तुमचा वाटा नाही म्हणता. तुम्ही कधी होते कुठं, तुमचा काहीच सहभाग नाही, ते म्हणता तुमचा वाटा नाही. असं काहीतरी व्हिडिओ. आता सगळ्याला उत्तर देत काही मी बसत नाही, परंतु असं सहज आठवलं म्हणून तुम्हाला हे सांगितलं. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल, वाद मिटवावं लागतील, गावच्या पातळीला पहिलं एकत्र यावं लागेल, प्रश्न मार्गी लावावं लागतील. काही ठेवायचे कारण नाही. एकामेकाचे द्वेष आहे मनातले अंतकरणातले ते काढून टाका. एक व्हावं लागेल तर भविष्य काळ आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. एक व्हावं लागेल, वाद मिटून टाकावं लागतील. याचं त्याला त्याचं याला करायचं नाही. आहेत काही डुप्लिकेट आहेत. एक सांगतो की खूप जणांनी खूप काही सांगितलं, खूप आरोप केले, कोणालाच सोडलं नाही.
शहानिशा केली जाईल. माझ्यावरच केले काही जणांनी, उघड केले. म्हणलं तो साहेब तुमचं असं चुकलं. म्हणलं मी तपासून घेतो बाबा. कोणालाच सोडलेलं नाही बरं का. सगळ्यांना सगळं तपासू आपण. कुठं दोष असेल दूर करू, चूक दुरुस्त करू. की जबाबदारी माझी, आता मला काम नाही दुसरं, एवढंच काम करेल का सगळं दुरुस्त करून टाकितो. काही डुप्लिकेट आहेत, काही डुप्लिकेट आहेत. मला माहिती आहे. तिकडं वेणी इकडं वी, तिकडं वेणी इकडं वी. आता काय होईल, दूध का दूध पाणी का पाणी, एकदा होऊन जाऊ द्या बरं. उगाच कटकट कर नको. इकडं राहा नाही तर तिकडं. समजूत काढायचा प्रयत्न करा. आपल्याला बरोबर राहायचंय, तालुका पुढे न्यायचंय. आता चुकून चालणार नाही हे बोला लोकांशी. तुम्ही त्यांना बरोबर घ्या. एवढं करून नसल तर आपल्याला लढाई तर करावंच लागेल. जबरदस्त लढाई करू, काय काळजी करू नका. मी भक्कम. तुम्ही पहिली लक्षात घ्या, भाऊसाहेब थोरातांचा पोरगा आहे. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे मी. रक्त ते एवढा हल्ला झाला ज्या भक्कम राहिली, एकाच वाक्यानं भक्कम राहिली. म्हणलं बाई तू आता स्वातंत्र्य सैनिकाची ना ते लक्षात ठेव, गडबडायचं नाही असं म्हणली तर भक्कम होऊन गेली ती. आता मी असं म्हणलं तुम्ही भक्कम व्हायलाच पाहिजे ना. आपल्या सगळ्यांना भक्कम व्हायचंय, भक्कम राहायचंय. आपल्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊ. काय जे असेल चुकीचं ते दुरुस्त करू. माझं चुकलं असेल मला सांगा, मी प्रयत्न करेल चांगलं, माझं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा. तुम्ही प्रयत्न करा तुमच्या चुका काय असतील ते दुरुस्त करायच्या, गाव पातळीच्या असतील, व्यक्तिगत असतील, आणि एकत्र पद्धतीनं पुढे जाऊ. पुन्हा एकदा संगमेर तालुका ह्याच वेगानं प्रगतीच्या दिशेनं गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. त्याकरता आपण सगळेजण तयारीला लागूया. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.